नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. कुख्यात गुन्हेगार आणि मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या प्रकृती संदर्भातील उलटसुलट चर्चांनी हा आठवडा पूर्णपणे गाजवला. पाकिस्तानातील कराचीमध्ये त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याच्या आणि त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची बातमी समोर आल्यानं एकच खळबळ माजली. तसेच त्याची प्रकृती गंभीर असून तो अखेरच्या घटका मोजत असल्याचं वृत्त समोर आलेलं आहे. मात्र यामध्ये तथ्य नसल्याचं दाऊदचा जवळचा सहकारी छोटा शकील याने सांगितले. तसेच मुंबई पोलिसांनी सुद्धा हा दावा फेटाळून लावलाय. मात्र आता याच दाऊदला एक मोठा धक्का बसलाय. मूळचा भारतात जन्मलेला दाऊद गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तानमध्ये लपलाय. मात्र असं असलं तरीही भारतात त्याची बरीच मालमत्ता असून त्याच्या मालमत्तेचा आता लिलाव होणार आहे. दाऊद इब्राहिम याच्या नावावर असलेल्या जागेचा पुढच्या महिन्यात म्हणजेच 5 जानेवारी 2024 रोजी लिलाव होणार आहे. दाऊद इब्राहिम याच्या रत्नागिरी मोमके येथील 4 जागांचा लिलाव होणार आहे. दाऊद इब्राहिमच्या नावावरती 4 शेत जमिनी असून जवळपास 20 गुंठ्यांहून अधिक जमिनीचा लिलाव होणार आहे. त्या 4 जमिनींपैकी एका जमिनीची किंमत 9,41,280 रुपये इतकी ठेवण्यात आली, तर दुसऱ्या शेत जमिनीची अंदाजे किंमत ही 8,08,770 रुपये इतकी ठेवण्यात आली. मुबके परिसरातील दाऊद इब्राहिम याच्या 4 जागा सरकारनं ताब्यात घेतल्यात. 21 नोव्हेंबर 2023 रोजी या लिलावाबाबत सरकारतर्फे नोटीस काढण्यात आली होती. आता 5 जानेवारीला या जागांचा लिलाव होत आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिम याच्याबाबत काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू झाली. दाऊदवरती विषप्रयोग झाल्यानं त्याच्यावर कराचीमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचा दावा करण्यात आला. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र दाऊदबद्दलची कुठलीही बातमी बाहेर जाऊ नये म्हणून तिथल्या गुगल सर्व्हिसेस आणि ट्विटर एकूणच विशेष सोशल मीडिया पूर्णपणे डाऊन करण्यात आलं होतं आणि इंटरनेटही बंद करण्यात आलं होतं. पाकिस्तानी पत्रकार आरजू कासमीने दाऊदची तब्येत गंभीर असल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून जगभरात याच विषयावरती चर्चा सुरू होती. पण त्यानंतर दाऊदचा अगदी जुना, खास आणि विश्वासू सहकारी छोटा शकील याने याबाबतचं वृत्त दिलं. छोटा शकीलने दाऊदच्या प्रकृती अस्वस्थतेबाबतच्या सर्व चर्चा फेटाळून लावत म्हणाला, दाऊद 100% फिट आहे असा त्यानं दावा केला. दाऊदच्या प्रकृतीबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चा, सर्व वृत्त निराधार असून त्यानं सांगितलं की दाऊदला कुठलीही विषबाधा झालेली नाही ना त्याच्यावर रुग्णालयामध्ये कुठेही उपचार चालू आहे. तो पूर्णपणे फिट आहे. त्याच्याबद्दल येणाऱ्या बातम्या ह्या निराधार आहेत असंच छोटा शकीलने सांगितलं. तर मग मित्रांनो, आता दाऊदला मोठा धक्का बसलेला आहे, कारण त्याच्याच गावातील त्याच्या ज्या काही मालमत्ता आहेत, मुंबईतील मालमत्ता आहेत, तर त्या सगळ्यांचे लिलाव होणार आहेत. यानं दाऊदला नक्कीच धक्का बसलेला आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.